आज आपण जाणून घेऊयात हाडांविषयी माहिती. आपल्यासोबत तज्ञ आहेत डॉक्टर सलोनी पटवर्धन मॅम, ज्या की धनश्री हॉस्पिटलच्या डायरेक्टर आहेत, प्लस त्या ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक हँड स्पेशलिस्ट आणि ट्रॉमा केअर स्पेशलिस्ट आहेत. हॅलो मॅम, नमस्कार. नमस्कार. सो मॅम, व्हॉट इज बोन डेन्सिटी आणि हाडांचं आरोग्य आपण कसं सुधारू शकतो याविषयी थोडीशी माहिती द्या. सो अनेक वर्षांपासून अशी समजूत आहे की नॅचरल एजिंग प्रोसेसच्या अनुसार बोन हे डिजनरेट होतं ओके. आणि ते आपण मान्य करावं, विच इज नॉट ट्रू. नाव वी नो दॅट ऑस्टिओपोरोसिसला आपण खूप इझिली टॅकल करू शकतो आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता जी कमी होते वयाने, ती आपण कशी टॅकल करावी. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे समजून घेणं आहे की बोन इज ए व्हेरी डायनामिक स्ट्रक्चर. इट इज ए लाईफ कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे रोजच बोनचं वेअर अँड टेअर होतं आणि त्याचं रोजच रिपेअर होत असतं. सो इन ऑर्डर टू रिपेअर इट वेल आणि त्याची हाडाची घनता वाढवण्याकरता त्याच्यासाठी काय जे फॅक्टर्स असतात त्याच्यावरती आपण आज चर्चा करू शकतो. त्याच्यातलं मेन आहे न्यूट्रिएंट, त्याच्यात मेन आहे युअर रेझिस्टन्स ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग, आणि त्यानंतर मग काही रिस्क फॅक्टर्स असतात आणि ते पण कसे आपण टॅकल करायचे आपण त्याबद्दल बोलू शकतो. सो टू स्टार्ट ऑफ विथ, लाईक यू सेड, 50 नंतर हे का होतं. सो डिजनरेटिव्ह चेंजेस स्टार्ट, मेनोपॉज स्टार्ट. सो लॉट ऑफ द टाइम्स आपण विमेन मध्ये या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघतो. इन अन इंडियन केस सिनेरिओ, majority of women lack protein more than anything else. Definitely. So in this case I talk about an analogy between bone and a wall. भिंत कशी आपण बांधतो. सो भिंतीला लागणारं जे एक बांधकाम असतं त्याच्यात तुम्हाला विटा लागतात. दॅट इज दिस बेस फाउंडेशन. आणि त्यावर ज्यावेळेस आपण प्लास्टर चढवतो त्यावेळेस ती भिंत चांगली बांधल्या जाते. येस. सो तसंच हाडांचं पण असतं. इट्स बेसिक बोनी स्ट्रक्चर इज द फाउंडेशन इज मेड अप ऑफ प्रोटीन, कॉलेजन आणि इलास्टिन आम्ही त्याला म्हणतो. आणि त्यावर जेव्हा मिनरलायझेशन होतं कॅल्शियमचं, त्यावेळेस त्याची घनता व्यवस्थित वाढते. सो द लॅकिंग पार्ट इन इंडियन सिनेरिओ इज प्रोटीन नाव मोर दॅन एनिथिंग एल्स. कारण कॅल्शियमचा अवेअरनेस आता खूप लोकांमध्ये आलाय. त्याच्याबद्दलच D3 ची पण जी डेफिशियन्सी आपल्याला पूर्वी खूप दिसायची, आता ती पण बऱ्यापैकी कव्हर केल्या जाते. बट प्रोटीन इज स्टील लॅकिंग इन आवर डाएट्स अँड दॅट इज समथिंग दॅट पीपल नीड टू अंडरस्टँड. दॅट प्रोटीन इज अ व्हेरी इसेन्शियल पार्ट, अ व्हायटल पार्ट ऑफ युअर बोन डेन्सिटी. दुसरं म्हणजे ज्या वेळेस आपण स्ट्रेंथ ट्रेनिंगचं बोलतो, नाव आय एम नॉट टॉकिंग अबाउट दी इन्फ्लुएन्सर कॅटेगरी ऑफ इंस्टाग्राम हु आर वेल अवेअर ऑफ व्हॉट इज टू बी डन फॉर बोन हेल्थ. पण आमच्याकडे क्लिनिक्स मध्ये येणारे, आमच्या हॉस्पिटल्समध्ये येणारे 50ल्या बायका, 60ल्या बायका, दे डोंट अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग अँड दॅट प्रोपोगँडा इज ऑल्सो नेसेसरी इन दिस डे अँड एज. की हाडाची घनता एक स्पंज सारखं असतं. त्याच्यावरती जेवढं लोड येईल तेवढंच त्याची घनता वाढेल. सो ते लोड येण्याकरता यू नीड टू डू सम लेवल ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग. आणि whenever I give lectures outside, I make sure that women understand the importance of this more than anything. सो डायट आणि लाईफस्टाईल हा एक मेजर रोल प्ले करतो तुमच्या बोन हेल्थ साठी पण, राईट मॅम? ओके.